येईल. अनंतबाईंनी सांगितलेलं आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. माणूस आपलं आयुष्य आणि आपल्या आयुष्याचा जो शिल्प असतं ते शिल्प ते स्वतः कोरत असतो. हे सर्व शिल्प कोरत असताना ते शिल्प कशा पद्धतीने कोरायचं हे त्या माणसाने प्रत्येकाने ठरवायचं. थांबा थांबा. ठीक आहे, ओके. तसं मी बघते कारण माझं 96 जॉईनिंग YCM मधलं, त्यामुळं अनिता मावशींना मी चांगलं ओळखते. अनिता मावशींबद्दल जर बोलायचं म्हणलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. त्यांच्या मुलीने तर काल अक्षरशः रडवलंच, कारण एवढी जाणीव आहे त्यांना आपल्या आईने जे केलंय, आपल्या आईने आपल्यासाठी किती केलं. फक्त YCM मध्येच ड्युटी न करता इतरत्र बाहेर एक्स्ट्राची ड्युटी करून त्यांनी त्यांच्या मुलांचं कसं पालन पोषण केलं आणि अगदी चाळीच्या घरापासून तिथपर्यंत त्यांचा प्रवास कसा होता हे त्यांनी सांगितलं. तर त्यावेळेस खरंच खूपच मन हेलावून गेलं. मावशी, तुम्ही खूप छान मुलांना संस्कार दिलेले आहेत आणि मुलांवर छान संस्कार करून त्यांना आज त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे. आज समाजात त्यांना खूप मोठं स्थान तुम्ही निर्माण करून दिलं. मावशी, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटते मावशी की तुम्ही मुलांना इतकं छान घडवलं. आता मावशींबद्दल जर बोलायचं म्हणलं तर मावशी खूप प्रेमळ आहेत. आपल्या कार्यक्रमास आपल्या हॉस्पिटलचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर पाबळे सर आलेले आहेत. त्यासाठी आपण त्यांचं स्वागत करूयात सर्वांनी. मी सुजाताला विनंती करते की त्यांनी सरांचं स्वागत करा. कष्टाळू आहेत, प्रेमळ आहेत. कधी आतापर्यंत जे काही जिथे त्या होत्या कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये असो त्यांनी वॉर्ड केलेला आहे, OPD केलेले आहे. मावशींनी कधीही त्या नाही म्हणल्या नाही. कोणत्याही कामाला कोणतंही काम सांगू देत कधी त्या म्हणल्या नाही की मी हे एवढंच काम का करू. मी कालही हे बोलले होते की त्यांनी कधी असं कंपॅरिझन जी तुलना म्हणतो आपण ती तुलना कधी त्यांनी केली नाही की आम्ही मानधनाचे आहोत, आम्हाला पगार कमी आहे, आम्हाला सुट्ट्या कमी आहेत तर आम्ही एवढं काम का करू. कधीच त्या अशा बोलल्या नाही. या वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये जायचं असू दे त्यांनी कधी असं तक्रार केली नाही. पण अगदी प्रामाणिकपणे त्यांनी त्यांची आतापर्यंतची सर्व्हिस खूप प्रामाणिकपणे पार पाडली आणि कधी त्या सिस्टर इंचार्जना उलट्या बोलले नाही. अगदी मनापासून त्यांनी काम केलं आणि त्यांच्या कामाचं जे रूपांतर त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये झालं की जे त्यांनी जे पेरलं ते मुलांच्या याच्यातून आपल्याला दिसलं. काल त्यांची आपण बघितले की त्यांची दोन्ही मुलगा आणि मुलगी किती म्हणजे त्यांना ती जाणीव आहे. त्यांच्या मुलांच्या भाषणामधून आपल्याला ते कळालं की आम्ही आमच्या आईला कधीच दुःख देणार नाही. सगळ्यांनी सांगितलं की त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत, त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं पाहिजे. तेव्हा त्यांनी मुलांनी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं की मी माझ्या आईच्या केसालाही धक्का लावून देणार नाही. मग आणखीन काय पाहिजे त्यांना. तर मावशी, तुमचं इथून पुढचं आयुष्य खूप सुखा समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं. तुमच्या सर्व ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होत अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि थांबते. थँक्यू. गेल्यानंतर सगळी माणसं येतात, त्यापेक्षा आपण जिवंत असताना जी माणसं येतात ती खरी माणसं असतात. आणि आज मावशींच्या कार्यक्रमाला ही सर्वच मंडळी प्रेमाने त्यांची आलेली आहेत. मी मावशींच्या कार्याबद्दलची माहिती सांगतो. मी 2001ला मावशी पालिकेमध्ये कामाला लागल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. त्यांनी 2004ला परत कॉन्ट्रॅक्टमध्ये काम केलं. 2006ला त्यांनी BVG मध्ये काम केलं. 2007ला त्यांनी मानधनावरती काम केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे विद्या विभूषित आहेत ते. मुलगा चांगल्या प्रकारे जॉबला आहे, मुलगी सुद्धा चांगल्या प्रकारे एक सामाजिक हेतू मनामध्ये ठेवून शिक्षिका म्हणून ती काम करते. त्यांचे मिस्टर 1999ला वाढल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने नोकरी स्वीकारली आणि आई आणि बाप या दोन्ही भूमिका त्यांनी निभावलेल्या आहे. ज्यावेळेस एखाद्या माऊलीचे मिस्टर जातात तर ती खऱ्या अर्थाने
दोन्ही भूमिका ती स्वीकारते असं त्यांचं ते आयुष्य आहे. आणि हे काम करत असताना लाटे सरांनी मगाशीच मला सांगितलं की अतिशय उत्तम, अतिशय छान एक प्रतिक्रिया. आणि लाठी सर कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदर 20 मिनिटं कोणी नव्हतं त्यावेळेस आलेले. हे किती प्रेम आणि त्यांच्याबद्दलची जी कृतज्ञता लाठी सरांनी त्याच्या मनातनं व्यक्त केली. मी लाठी सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. पहिलं तर धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. अनिता मावशींबद्दल सांगायचं झालं तर मगापासून मी ऐकतोय की त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लागल्या. पण मला असं वाटतं 2000 साली त्यांनी हा कॉन्ट्रॅक्टच केला YCM बरोबर की मी पेशंटची सेवा निरंतर करत राहणार. त्याचा अनुभव मला मागच्या 4 वर्षामध्ये जेव्हा त्या ENT मध्ये आल्या तेव्हा आला. YCM म्हणतं की कंप्लेंट्स सगळं हे असंच एक सगळीकडे वातावरण त्यावेळेस असायचं की लोक खुश नाही, हे नाही. बाबळे सरांपर्यंत किती ते जात आहे वरती. पण ENT OPD बद्दल माझं नक्की आत्मविश्वास आहे की बाहेर लोक चांगलं बोलतात आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण जर असेल तर त्या तिथे बसलेल्या व्यक्ती आहेत, त्या म्हणजे अनिता शेट्टी. पेशंट आल्यानंतर सगळ्यात आधी त्यांची भेट तिथे होते आणि तिथेच ठरतं, जसं मगाशी मॉन्टी वाघमारे म्हटले की आतमध्ये आत जाणार आहे का शांतता जाणार आहे, तर ते तिथे. म्हणजे आत्ताच एक 4 दिवसापूर्वी मी एक कंप्लेंट ऐकली होती वरती की काही पेशंटनी डेंटल OPD मध्ये काही गोंधळ झाला आणि वरती लेटरमध्ये कंप्लेंट दिली आणि ते कायमच सगळ्याकडे जाऊन ते पेशंट तसं वागत राहतो, त्याच्या मनावर काही परिणाम झालेला आहे. मी OPDत गेलो ENT OPDत, तर तोच पेशंट मला आमच्या OPD मध्ये दिसला. सगळ्यात आधी घाबरून आतमध्ये जाऊन मी सांगितलं हे कोण आहे, काय, कोणी बघितलंय. तर जाताना उलट ती पेशंट हसत हसत बाहेर चालली होती आणि बघितलं तर ती थँक्यू म्हणत होती अनिता मावशींना. म्हणजे कसा फरक पडतो की तुम्ही कसं वागता, कसं बोलता आणि कसं गोष्टी सांभाळता. तर त्यांनी मला वाटतं फक्त त्यांच्याच मुलांना न शिकवता आमच्याकडे पण येणारा जो क्लास आहे म्हणजे जे स्टुडंट्स आहेत त्यांना पण इनडायरेक्टपणे शिकवण्याचाच प्रयत्न केलेला आहे की कसं पेशंटशी वागायचं, कसं बोलायचं. 9 वाजता कधीही मला असा फोन आलेला नाहीये की इन्स्ट्रुमेंट्स तिथे बॉईल केलेले नाहीयेत. कधी कुठल्या पेशंटनी कंप्लेंट केलेली नाहीये की तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट्स वापरलेले परत वापरले जातात. छोट्या छोट्या गोष्टीतनं हे आहे. उद्या सकाळपासून आम्हाला एक वेगळा विषय सामोरा जायला लागणार आहे. पण जेव्हा मावशी आता OPD मध्ये सोमवारी मला दिसणार नाहीये, तर ह्याच्या पुढच्या काळात त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी त्यांची तब्येत नीट सांभाळावी आणि ऑल दी बेस्ट फॉर फ्युचर टाइम्स. आम्ही तुम्हाला नक्की भेट करू. ENT OPD मध्ये नक्की भेट करू. चांगल्या प्रकारे आपण या कार्यक्रमामध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली. ही खरी मनापासूनची प्रतिक्रिया आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाहीये. आणि तुमच्याजवळ ते 4-1 वर्ष झाले तुमच्याजवळ काम करतायत त्या. आताच नुकतेच आलेले आमचे मस्के सर आहेत, तर त्यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करायचे. आपले इतर सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच मेट्रन वाळजे मॅडम, नर्सेस असोसिएशनचे अध्यक्ष निगडे सिस्टर आणि आजच्या सत्कारमूर्ती श्रीमती अनिता सेसुराज मावशी. सेसुराज मावशी म्हणजे OPD मध्ये माझ्याबरोबर कमीत कमी 5-7 वर्ष काम केलं. त्या MP मध्ये होत्या, नंतर BVG मध्ये होत्या आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट मध्ये लागल्या. तर MP BVG गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्टचे लोक निवडताना मला थोडीशी आठवण झाली म्हणून सांगतोय. कॉन्ट्रॅक्टचे लोक निवडताना मावशींचं सिलेक्शन झालं नव्हतं. आता मावशी तर OPD मध्ये म्हणजे कुठल्याही डिपार्टमेंटला टाकलं तर त्या फिट असायचे. कुठल्याही डिपार्टमेंटला टाकलं तर त्यांची कुठल्याही प्रकारची तक्रार पेशंटची नाही, डॉक्टरांची नाही, इतर स्टाफची नाही, कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नसायची. त्यामुळं दुसऱ्या दिवशी मी जगदाळे सरांच्याकडे गेलो, वैद्यकीय अधीक्षक होते त्यावेळेचे. सर म्हणलं आपल्याकडची OPDची अनिता मावशी इतकी प्रामाणिक छान काम करणाऱ्या आणि अतिशय नम्र, कुठल्या प्रकारचा वादविवाद त्यांचा नसायचा. तर त्यांचं सिलेक्शन नाही झालं सर. जगदाळे सरांनी कुठलाही विचार न करता
काय शिफारस बाय म्हणजे मी इंग्लिश शब्द लिहिला काहीतरी शिफारस बाय मस्के ब्रदर आणि त्या शिफारसीने मावशींचं कॉन्ट्रॅक्ट मधले काम झालं. आज मला अभिमान वाटतो मावशींचा की MP BVG आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून त्या सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांना भावी आयुष्यासाठी अतिशय म्हणजे परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो की त्यांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी त्यांचं जीवन राहावं अशा प्रकारची विनम्र प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. सर्व सन्माननीय व्यासपीठ, अधिष्ठाता आपले वाबळे सर, लाठी सर आणि राजन नायर सर, ते समाज कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे धनाजी येळकर सर, आपल्या वाजे मॅडम आणि उपस्थित सर्व कर्मचारी बंधू भगिनींनो आणि आशा उत्सव मूर्ती आणि तसे शिवराज मावशी, आपले रिटायर राऊत सर, म्हस्के ब्रदर, सगळ्यांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि त्या मावशींना 25 वर्षापासून ओळखते. अनेक वॉर्डमध्ये त्यांनी कामं केली आणि ज्यांना खरंच काम करायचं ना त्यांना त्या ठिकाणी कोण इंचार्ज आहे किंवा त्या विभागाचे प्रमुख कोण आहे याचा फरक नाही पडत. मावशींनी अनेक वॉर्डमध्ये कामं केली, अनेक डिपार्टमेंटमध्ये कामं केली किंवा त्यांचं कुठलंही डिपार्टमेंट चेंज केलं तर त्या कधीच म्हटल्या नाही की मी या वॉर्डमध्ये जाणार नाही, त्या वॉर्डमध्ये जाणार नाही. ज्या व्यक्तीला खरंच काम करायचंय त्या व्यक्तीला त्या वॉर्डच्या प्रमुखाशी काही घेणं देणं नसतं, फक्त कामाशी असतं. कारण आत्ता बघतो आम्ही इथं काम करताना अशा प्रकारचे अनुभव जास्त येत आहे. तर मावशींचा हा आदर्श सगळ्यांनी घ्यायला पाहिजे की ज्या वॉर्डमध्ये आपल्याला कामकाज नेमून दिलं, प्रशासकीय कामकाज असतं, कधी कधी आपली इंटरनल बदली पण होऊ शकते. तर अशा ठिकाणी आपली बदली जिथं होईल तिथं जाऊन काम करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि मावशीने ते अतिशय चोखपणे 25 वर्ष निभावलेलं आहे. अनेक ठिकाणी अतिशय चांगलं काम केलंय आणि खूप चांगले गुण मावशींचे आहे. कुठंही काम सांगा, आपण रुग्णालयात काम करतो, संवेदनशील वातावरणात काम करतो. इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपल्याकडून खूप चांगल्या कामाची अपेक्षा असते. आपण खूप चांगलं काम जरी नाही केलं ना तरी खूप छान बोललं ना तरी लोकांना त्यांचा आदर जातो आणि मावशींच्याकडे तो गुण आहे. त्याच्यामुळे त्यांच्या डिपार्टमेंटला त्या जिथं जिथं काम केलं त्या जिथं ड्युटीवर असताना कधीच अशा प्रकारच्या अडचणी अजिबात आलेल्या नाही. तर हा एक अगदी कौतुकाचा गुण मावशींचा सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण तोंडात साखर, डोक्यावर बर्फाची पिशवी, हे असं मावशींच्या बाबतीमध्ये ते न करताही तो गुण होता आणि सगळ्यांनी हा गुण जर घेतला तर आपल्या रुग्णालयाचं किंवा पेशंटचं समाधानाचा रेशो खूप जास्त असणार आहे. आणि मावशींनी आतापर्यंत जरी आपण रुजू झालो तर रिटायरमेंट हे असतंच, त्याच्यामुळं त्या रिटायर होत आहेत वयोमानाप्रमाणे. पण आपलं एक कुटुंब आहे. मी बघते छान, मला फार छान वाटलं की हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. कारण असा कार्यक्रम ऑफिशियली नाही हे करत कोणी, पण तुम्ही सगळ्यांनी केले. तुमची एकी बघून पण खूप छान वाटलं. असेच आपण ज्या एका ठिकाणी जिथे काम करतो तिथे एक कुटुंब आपलं तयार होतं आणि आपण सगळे एका कुटुंबाचा घटक आहोत. कुणीही असू दे, वेगवेगळ्या पदावर काम करतो पण एक छान कुटुंब तयार होतो. आणि ह्या कुटुंबातून मावशी जरी रिटायर झाल्या, सेवेतून रिटायर होतील पण कुटुंबातून रिटायर होणार नाही. मावशी कधी काहीही लागलं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कधी गरज पडली तर सांगा सदैव. आणि तुम्ही छान वागला त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचणी पण येणार नाही. तुमचं हे पण छान आहे आणि इथून पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरं म्हणजे हे व्यासपीठ नाही, हे विचारपीठ नाही, तर हे सेवापीठ आहे. आणि ज्या माऊलींनी, ज्या भगिनींनी, ज्या मावशींनी आपली सेवा या ठिकाणी दिली, रुग्णांची सेवा केली, आपल्या सर्वांना सहकार्य केलं, अशा अनिता मावशी, त्यांचं खरं म्हणजे आज रिटायरमेंट नाही, त्यांची सेवापूर्ती आहे इथली. परंतु सेवा ही कधी संपत नसते. एक औपचारिकता ती असते. त्या औपचारिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या या सेवापीठावरचे
आपल्या या हॉस्पिटलचे डीन माननीय वाबळे सर, त्याच पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ते माननीय राजन नायर सर, तसेच व्यासपीठावरील ह्या सेवापीठावरील सर्वच सहकारी डॉक्टर सर आणि समोर बसलेले सुद्धा सर्व सहकारी, सर्वांच्याकडनंच अनिता मावशीबद्दल बऱ्याच काही गोष्टी ऐकण्यात आल्या. रुग्णाला गरज असते सुरुवातीला डॉक्टरांची, म्हणजे औषधांची, योग्य उपचारांची, परंतु रुग्णांनी चांगला प्रतिसाद द्यावा, रुग्णाचं मानसिक संतुलन चांगलं घडावं, त्याच्यासाठी लागतं ते आजूबाजूचं वातावरण, तेथील कर्मचाऱ्यांचा संवाद, त्याला तिथून मिळणारा उपचार. आणि हे वातावरण ज्यावेळेस असतं त्यावेळेस मात्र खरंच औषधासोबत ह्या प्रेमाच्या माध्यमातून, ह्या मिळणाऱ्या सेवेच्या माध्यमातून खरा तो रुग्ण त्या आजारातून बाहेर पडायला त्या रुग्णाला मदत होते. आणि असे ही 25 वर्ष कायम सेवा अनिता मावशीकडनं झाली. आत्ताच सरांनी जसं सांगितलंय की खरं म्हणजे देशामध्ये आपण पाहतोय तर वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या धर्माच्या भिंती ज्यावेळेस उभ्या राहतात, आपण एकमेकाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय. आताचं वातावरण त्याच्याबद्दल मी बोलतोय. परंतु सगळ्यात जर मोठा धर्म असेल तो कुठला असेल तर सेवा धर्म आहे. आणि खरं म्हणजे अनिताताई त्या सेवा धर्माच्या उपासिका आहेत. या धर्माच्या पुढे सर्वच धर्माच्या भिंती या गळून पडतात. आणि आपण सर्वजण या धर्माचे उपासक आहात, ही सेवेकरी आहात. हे देशाला तारणारी गोष्ट आहे. फक्त वाईट ह्या गोष्टीचं थोडं वाटलं. आपण प्रत्येकाची चर्चा करत असताना बोललो की आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण काही दिवस केलं, कॉन्ट्रॅक्टमध्ये काही दिवस केले, परंतु या गोष्टीचा सुद्धा मला जाणीवपूर्वक खेद होतोय. या व्यवस्थेनं काहीतरी हे जे प्रामाणिकपणानं लोक जे काम करत असतात, जे कोविड सारख्या प्रसंगामध्ये रक्ताची नाती सुद्धा जवळ येत नव्हती, आपण सर्वांनी अनुभवलंय. परंतु त्यावेळेस मात्र आपले डॉक्टर्स, आपले नर्सेस, आपले ब्रदर सिस्टर्स आणि मावशी या सर्वांनी आपण त्याची सेवा केलेली आहे. म्हणजे स्वतःचं आयुष्य पणाला लावून आपण सेवा केली. हे सगळ्यात मोठं काम आहे आणि हे पुण्याचं काम आहे. अशा सर्व सेवा देणाऱ्यांचं मात्र या प्रशासकीय व्यवस्थेनं असेल किंवा सरकारनं असेल, खरंच म्हणजे गांभीर्याने घेऊन त्यांचा विचार करणं गरजेचं असतं. एक लोककल्याणकारी राज्य म्हणून ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस अशा लोकांचा, अशा सेवेकऱ्याचा, अशा प्रत्येक व्यक्तीचा, अशा प्रत्येक घटकाचा विचार खरं तर सरकारनं आणि सरकारमधल्या असणाऱ्या प्रत्येक घटकाने त्यांचा विचार करायला हवा. इतर ठिकाणी काही वेगळा न्याय आम्ही बघितलाय. कारण कोविडमध्ये अशी सेवा केलेल्या काही रत्नागिरीचं एक प्रकरण मी बघितलं सर, ऐकलं. सरकारी आपण त्या ठिकाणी त्यावेळेस सेवा दिलेली आहे. म्हणून यांचा सुद्धा त्या पद्धतीने विचार व्हावा आणि त्यांना सुद्धा स्वाभिमानानं चांगल्या पद्धतीनं जगता यावं असे मी सर्वांना, बाकीच्यांना सुद्धा त्याच्या बाबतीत इच्छा व्यक्त करतो. आणि अनिताताईंना त्यांनी केलेल्या एवढ्या ह्या चांगल्या, एवढ्या सुंदर अशा कामाबद्दल आणि एवढ्या मोठ्या महान अशा कामाबद्दल, कार्याबद्दल मी माझ्या छावा संघटनेच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं
मी त्यांना खूप काही शुभेच्छा देतो, खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढचं सुद्धा आयुष्य त्यांचं अत्यंत हसत खेळत आणि खूप चांगल्या पद्धतीनं जावं, निरोगी जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. मनोगत व्यक्त केलं हे मी बोलणारच होतो. आज वाईट अशाच वाटतंय की आज ह्या मावशी रिटायर झालेल्या आहेत, सेवानिवृत्त झाल्या, ह्यांनी काय करायचं, यांचा पुढचा चरितार्थ काय, यांना वैद्यकीय सेवा कशी मिळणार, कुठनं मिळणार, ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण छावासारखी संघटना चालवताय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पुरस्कार करताय आपण. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये, असे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. आणि त्यांनी हे रयतेचं राज्य खऱ्या अर्थाने निर्माण केलं. 18 पगार 12 बलुतेदार गावकुसा बाहेर राहणारी सर्वच मंडळींना त्यांनी त्या स्वराज्यामध्ये सामील केलं आणि त्यांच्या सैन्यामध्ये सामील असणाऱ्याला मराठा हे नाव दिलं. अशा पद्धतीने त्या राजाने त्या रयतेची काळजी घेतली. अशाच पद्धतीची आमची तुम्हाला एक विनंती आहे की आपण छावासारख्या महाराष्ट्रातल्या लढाऊ अशा संघटनेचं काम करत आहात, तर हे कुठेतरी गाळानं आम्ही तुम्हाला सांगतोय, हे तुम्ही शासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवा. आणि ह्या आमचे जे गोरगरीब आहेत यांचे हात कुठेतरी ऐका आणि यांना कुठेतरी सेवेत कायम करा. आज त्यांचं पूर्ण आयुष्य या नोकरीमध्ये हंगामी स्वरूपामध्ये गेलेले, त्यांना सुरक्षितता काय त्यांच्या आयुष्याची. आम्हाला अपघात झाला तर आमच्या घरच्यांना पैसे मिळतील, आम्हाला वैद्यकीय सेवा मिळेल, आम्ही गेल्यानंतर आमच्या कुटुंबाला सुद्धा सेवानिवृत्तीचं वेतन मिळेल. पण यांना काय, यांना उद्या अनाशींची गोळी आणायची म्हटलं तरी यांचे लोक उद्यापासून पैसे नसणारे, कारण आज पासून उद्याच्या 30 तारखेपासून त्यांचा पगार बंद होणार आहे. तर ही कुठेतरी आमची एक मागणी आहे की तुम्ही ही मागणी आमची कुठेतरी मांडा. डीन सरांना सुद्धा आमची विनंती आहे की सर आपण या गोष्टीचा कुठेतरी फॉलो घ्या आणि या सर्व कर्मचाऱ्यांना मदत करा. आमचे लाठी सर तर आमच्या बरोबर असतातच, तर आपण सुद्धा कुठेतरी सहकार्य करा. यानंतर आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजन नायर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. डिपार्टमेंट के हेड एक अनदर डायनामिक, क्योंकि उनसे मैं 2-3 सब्जेक्ट में उनसे मिलने के लिए आया. वो तो प्रॉब्लम शूटर है, डॉक्टर तो है, लेकिन कुछ इश्यूज आते उसको बहुत ध्यान से वो हैंडल करके जमाने लगाते थे. छावा मराठा युवा महासंघ के संस्थापक अध्यक्ष है धनाजी पाटिल सर, वाइसएम के मेंशन, वाइसएम के सीनियर सिस्टर, इंचार्ज सिस्टर और यूनियन के लीडर, और आज के सरकार मूर्ति अनिता शेषराज मैडम, आदरणीय राव सर, मस्के सर, और मुझे इधर आने का सौभाग्य है. सुजाता मैडम और कलिंदर शेख पत्रकार, उन्होंने मेरा पिंपरी चिंचवड नगर पालिका में होने वाला अत्याचार के विरोध में मैं बहुत सारे आंदोलन में और लोगों के लिए खड़ा रहते उनको माने, और इसलिए उन्होंने कहा ईश्वर मैडम की आज रिटायरमेंट है सर, आप आइए. और मैं आने के बाद आदरणीय डीन साहब का उनको खाना खाने का टाइम था, उनको मैंने बोला 5 मिनट के लिए आइए सर, और दूसरों पे जैसे ऊपर हो गया सबके भूखा चाहे मैंने ऐसे, क्योंकि दो चीज में मैं बात करना चाहता हूं मजदूरों की. 2 प्रकार का, एक फिक्स सैलरी स्टाफ और नॉन फिक्स सैलरी स्टाफ दिख रहे हैं मेरे इधर. मुझे इसमें महसूस हो रहा है कि आप 25 साल पालिका के अंदर वाइसएम के अंदर काम करने वाले में मौसी आप क्यों अग्रेसिव स्टेप नहीं लिया. आप इधर के बाकी लोगों को गवर्नमेंट के किंवा पालिका के लोग इधर जॉब में परमानेंट स्टाफ होने के बाद में आपने आंदोलन किंवा आमरण उपोषण नहीं किया, उसकी वजह से आप आज भी कॉन्ट्रैक्टर बेस में सर्विस करके आप रिटायर हो रहे हैं. उसके लिए मैं बहुत दुखी हूँ, क्योंकि बहुत आज छोटे से छोटे बात लेके अपना आमरण आंदोलन किया तो अपन
न्याय मिलता है। पालिका के आयुक्त के सामने बैठने का ऐसे क्या होता है, डीन साहब के पास आके बैठना था, आप लोगों ने अपने लिए किया उसको, जैसे आरपीआई से कोई लोग होगा तो आप लोगों के साथ राजन नायर का चावा संगठन के आप लोगों के साथ रहे, आपके विधायक देने के काम करेंगे, क्योंकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया इंडियन कॉन्स्टिट्यूशन में सभी को जीने का अधिकार दिया, सभी को अपना सम्मान से जीने का अधिकार दिया। वो अधिकार देते हुए अपन करना चाहिए। देशराज मेरा मैं ऐसे में बोल क्योंकि सब डिपार्टमेंट उनको प्यार करते, सब लोग उनको प्यार करते। वो ऐसे व्यक्ति इधर से जाने के बाद वो आज हुए सबसे ज्यादा दुखी होगा, उनके पास पैसे नहीं रहेगा, वो भूखा रहेगा। ऐसे नौबत क्योंकि उन्होंने हम उनके बच्चों को एजुकेशन दिया, उससे ऐसे नौबत नहीं आएगा। इसके बाद अगर सपोज है गाली बच्चा क्योंकि एमपीडब्ल्यू में काम करने वाला मल्टीपल वर्कर्स का हालत क्या है मुझे मालूम है, क्योंकि बहुत पूरा महाराष्ट्र में गवर्नमेंट स्टाफ का एमपीडब्ल्यू उसके साथ भी काम करते हैं, एसोसिएट के साथ काम करते हैं, उसकी वजह से मुझे मालूम है उनकी समस्या क्या होता है। आज आदरणीय मौसी का अच्छे दिन का अवसर पर मुझे आने का सौभाग्य मिला। आदरणीय डीन और पीएनडी हेड के साथ बैठने के सौभाग्य और एंकर पाटिल साहब और आप लोगों के साथ आप सब मिलकर उनका अच्छा रिटायरमेंट प्रोग्राम अरेंज किया। उससे सुजाता मैडम और उनके पूरा टीम को मैं हार्दिक शुभेच्छा देता हूँ। और आने वाले टाइम में आप लोगों के साथ टीम साहब के साथ झगड़ने के लिए लड़ने के लिए उनके पेशेंट में रास्ते में रुकाने के लिए मैं आप लोगों को रास्ता रहेगा ऐसा बोलता हूँ। और आपके वेलफेयर स्कीम आपको वेलफेयर प्रोग्राम और बात आपको बोलना चाहता हूँ। आने वाला नगर पालिका में मैं नगर सेवक आके रहेगा आपके पहले आपके साथ करने कैसा बुलाए उसको आपको धन्यवाद देना चाहता हूँ। धन्यवाद, थैंक यू। मेरा मराठी सागर नहीं मालूम में मराठी नहीं बोला, हिंदी में बोला, इसलिए माफी मांगता हूँ। धन्यवाद। तर नायर साहेब तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही आमची मराठी भाषा शिका, की त्या मराठी भाषेसारखा बोलवा। माझा मराठाची बोलू कौतुकी पण अमृतानेही पाहिजे की असं माऊलीने सांगितलेलं आहे। ही भाषा आपल्याला शिकली पाहिजे। आपण कामगारांचं नेतृत्व करता, वंचित कामगारांचं नेतृत्व करता, ज्यावेळेस आपण कामगारांचं नेतृत्व करतो त्यावेळेस त्यांच्या भाषेमध्ये आपण त्यांना सामोरं गेलं पाहिजे। या शहरामध्ये अजून एक राजन नायर होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी कामगारांचा लढा चांगल्या प्रकारे दिला, आपण कामगारांचं चांगल्या प्रकारे काम करतो। तुम्हाला शुभेच्छा। स्वर्गीय अटलजींनी सांगितलेलं आहे, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, ये सूरत बदलनी चाहिए। तर खरं वास्तविक पाहता ही सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये असणाऱ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बदलल्या पाहिजे। आणि बदलायचं काम कोणाचं आहे तर सर्वसामान्य आपण जे आहोत, नागरिक आहोत, कामगार आहोत, शेतकरी आहोत, वेगवेगळ्या घटकाकडे हे काम आहे आणि ते बदलण्याचं काम आपण केलं पाहिजे। आणि यानंतर मी विनंती करतो की आपल्या अनिता मॅडम यांनी यानंतर आपले सर आहेत भावे सर यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करायचे। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, अनिता शेषराज मावशी, बाकी माझे इतर कर्मचारी, सर्वांना नमस्कार। सेवापूर्तीचा हा समारंभ आयोजित केला त्या कर्मचाऱ्यांचेही धन्यवाद। असं चांगल्या पद्धतीने सेवा देणाऱ्या व्यक्तीचे आभार मानण्याचा एक साधन मला आणि लाठी सरांना तुम्ही उपलब्ध करून दिलं। त्या कारणाने तुमच्या फॉलोअपमुळे तुम्ही तो प्रोग्राम घेतला आणि त्यातूनच आम्हाला त्यांचे आभार मानण्याचा अवसर मिळाला किंवा वेळ मिळाला की आम्ही येऊन आणि तो फॉलोअप पण चांगल्या पद्धतीने आपण माझ्याकडे घेतला। मी सुदैवानं होतो ऑफिसमध्ये आणि त्या कारणाने मी येऊ शकलो। पण त्याच्या आधी लाठी सरांनी स्वतः येऊन मला सांगितलं होतं की असा असा कार्यक्रम आहे आणि आपण जर आवर्जून या तिथे। तर त्यांच्या सेवेचे गुणगान गोडवे आपण सर्वांनी सांगितलेच आहेत आणि मीही ऐकले, प्रत्यक्ष अनुभवले सुद्धा। ENT म्हणजे ती एकच ओपीडी आहे जिथले तक्रारी माझ्यापर्यंत कधीच आलेली नाही। म्हणजे ENT अख्खं डिपार्टमेंट
किंवा इवन ENT OPDच्या तक्रारी आतापर्यंत माझ्याकडे एकही आलेली नाही. तिथं येणारे जे काही रुग्ण आहेत, रुग्णासमोर समवेत येणारे सामाजिक कार्यकर्ते नायर साहेब समजा तिथे अग्रेसिव्ह भूमिकेत आलेही तरी त्यांना शांत करण्याचं कामच सुसराज मावशीने केली. आणि संस्थेचा प्रमुख म्हणून, विभागाचा प्रमुख म्हणून, संस्थेचा प्रमुख म्हणून मला अपेक्षित काय असतं की माझ्या हॉस्पिटल हालबेल व्यवस्थित चालत राहावं, कमीत कमी लोकांच्या तक्रारी याव्यात, कमीत कमी लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत याव्यात. आणि त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा जो दुवा असतो, सर्वात पहिला जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो म्हणजे तिथं असणारे, उपस्थित असणारे मदतनीस, मावशी, मामा, ते पहिला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतात. आणि त्यांचं रुग्णांप्रती असणारी संवेदना, सहानुभूती किंवा वचनबद्धता हे फार मॅटर करतं. त्या व्यक्तीला, तिथं उपस्थित असणाऱ्या व्यक्तीला ती जाणीव जर असली ना तर ह्या तक्रारी कधी वरपर्यंत येतच नाही, तक्रारी सुरूच होत नाही. त्याच्यामध्ये एक वेगळा एक भाग पण असतो की अनिता मावशींचा चेहरा जर बघितला ना त्याच्यावर एक समाधान, शांतता, असं म्हणजे त्यांच्याकडे बघून आणि त्यांच्याशी बोलून तर कोणी अग्रेसिव्ह होण्याची शक्यताच नाही. आपल्यापैकी काहींचे चेहरेच उग्र असतात, त्याला काही म्हणजे पर्यायच नाही. पण मग त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे? आता त्याचं ऍक्च्युली काही दिवसातच आपल्याकडे ट्रेनिंग आपण सुरू करणार आहोत. कशा पद्धतीने प्रत्येक रुग्ण जर आला तर त्याला नमस्कार घालून कसं आपण स्वागत करायचं, त्याचं आपण एक स्पेशल ट्रेनिंग PSM डिपार्टमेंट मार्फत आम्ही सुरू करणार आहोत. म्हणजे आणि ते पण सगळ्याच जणांचं ट्रेनिंग नाही, आम्ही असं म्हणजे हेरलेले आहेत, कुणाकुणाचं ट्रेनिंग घ्यायची गरज आहे. आणि त्या सगळ्यांचं आम्ही ट्रेनिंग घेणार आणि त्यांना त्याचा वाऱ्याचा आम्ही वाल्मिकी बनवणार आणि त्यांची सगळ्यांची साथ. काय प्रत्येकाने आपली जाणीव करून घेणं गरजेचं आहे की आपण शेवटी संस्थेसाठी काम करतोय आणि संस्थेसाठी काम करताना सगळ्यांनी एकजूटपणे काम करणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना कशा पद्धतीने रुग्ण किंवा रुग्ण नातेवाईक यांच्याशी बोलणं हे प्रत्येकाने शिकून घेणं अपेक्षित आहे, त्या पद्धतीने वागणं अपेक्षित आहे. ते जर तुम्ही त्या पद्धतीने जर तुम्ही केलं नाही तर एखाद्या वेळेस, एखाद्या दिवशी ती वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. तुमचे स्वतःचे नाते येऊ शकतात किंवा तुम्ही स्वतः रुग्ण म्हणून तिथं येऊ शकतात आणि तुम्हालाही त्या पद्धतीच्या अनुभवातनं जावं लागेल. तर ही जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. ती जाणीव जर तुम्ही सर्वांनी ठेवली तर आपल्या हॉस्पिटलचं नाव, YCMचं नाव तर चांगलं आहेच आहे आणि ते आणखीन चांगल्या पद्धतीने पुढे आणण्यात आपला YCMचा म्हणजे नाव अशा पद्धतीने पुढे आणण्याचा माझा मानस आहे की आपली जी काही चालीरीती इथं आपण प्रस्थापित करणार आहोत त्या चालीरीती इतर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये लागू झाल्या पाहिजे. असं बाकीच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलने आपल्याला विचारलं गेलं तुम्ही काय केलं, जेणेकरून आता ऍक्च्युली आमच्या PSM डिपार्टमेंट, कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंटने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नकळत फीडबॅक घेतलेला आहे की कशा पद्धतीने इथे डॉक्टर लोक बोलतात, कशा पद्धतीने नर्सिंग स्टाफ बोलतात, कशा पद्धतीने कर्मचारी, इतर कर्मचारी, मामा मावशी कशा पद्धतीने रुग्णांशी. आणि तो फीडबॅक अतिशय चांगला आहे. नायर सर तो रिपोर्ट माझ्याकडे आलेला आहे, 1 महिन्यापूर्वी तो रिपोर्ट आला आणि त्यांनी सांगितलं की नाही जवळजवळ 90% कर्मचारी ते चांगल्या पद्धतीनेच बोलतात, योग्य पद्धतीनेच बोलतात. काही ठिकाणी आता काही व्यक्तींचं कसं, काही घरगुती प्रॉब्लेम असतात, त्या दिवशी कधी कधी बोलण्याचा रोख त्यांचा जो आहे तो चुकीचा होतो आणि त्या कारणातनं वादविवाद वाढतात आणि तक्रारी होतात. ट्रीटमेंटच्या बाबतीत बहुतेक वेळा म्हणजे माझ्यापर्यंत ज्या तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहेत ना त्या तक्रारीमध्ये ट्रीटमेंटच्या बाबतीत तक्रार 0% म्हणाली. ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी सगळ्या तुमच्या
बोलण्याच्या टोनवरनं, म्हणजे तुमचा बोलण्याचा जो काही सूर आहे त्या सुरातनं जन्म झालेला आहे तो कधी तुम्ही समजा, आणि त्याला कारणे अनेक आहे. कधी कसं कसं एखाद्या ओपीडी मध्ये, समजा आता मेडिसिन ओपीडी जर आपण घेतली, मेडिसिन ओपीडी मध्ये जे काही मदतनीस मामा मावशी तिथे आहेत, त्यांना एका तासामध्ये 10 लोकांशी बोलायचं तर ती योग्य पद्धतीने बोलू शकते. 100 जण त्याच्या समोर उभे आहेत, त्याला प्रत्येकाला तेच उत्तर द्यायचं, तेच बोलायचं. माणसाचा कुठेतरी तोल जो आहे जातो, बोलण्याचा जो काही सूर आहे तो बदलतो, आवाज चढतो. तर त्याही गोष्टीकडे आम्ही लक्ष देणारच आहोत. म्हणजे जिथं संख्या वाढवण्याची गरज आहे तिथं नक्कीच आपण संख्या वाढवू, जेणेकरून तो एक्स्ट्रा जो काही स्ट्रेस आहे. पण हे काही आम्ही ट्रेनिंग ऑर्गनाईज करणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही हाच आमचा एक मुख्य उद्देश असणार आहे की आपल्या सर्वांची सहनशक्ती वाढवायची. सहनशक्ती म्हणजे समोरचा रुग्ण किंवा नातेवाईक कितीही अग्रेसिव्ह भूमिकेत आले, कितीही त्रागा करत आले, तर त्यांच्याशी व्यवस्थित बोलून त्यांना शांत करणे कशा पद्धतीने करायचं याचं साधारण ट्रेनिंग आपण त्याच्यामध्ये देणार आहोत. आणि त्या ट्रेनिंगमध्ये सहभाग घेण्यासाठी अनिता मावशींना नक्की आपण बोलू, त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेऊ की रुग्णांच्या नातेवाईकांशी कशा पद्धतीने बोलायचं ते समोर करून दाखवतील तिथं बाकी इतर कर्मचाऱ्यांना, जेणेकरून ते आपल्याला ट्रेनिंग देणं सोपं होईल. असो, सत्कार मूर्ती अनिता सुसराज मावशी यांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आरोग्यदायी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील वर्षाताई जगताप राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगल्या कार्यकर्ते आहेत. त्यांचा सन्मान आपल्या डीन सरांच्या हस्ते करण्यात येते, त्याचा त्यांनी स्वीकार केला. असणारे एक व्यक्तिमत्व या महाराष्ट्रातला आहे. आमचं गाणं कुठंतरी त्यांच्या दरबारामध्ये जाऊ द्या आणि ह्या आमच्या बहिणींना, ज्यांना शिस्टर म्हणतो, मावशी म्हणतो, मामा म्हणतो, सगळी नाते तुम्हाला इथं मिळतील. आणि सगळ्यात मोठं नातं म्हणजे आमच्या वायसीमचं नातं, म्हणजे आमचे पालक, ज्यांना वडीलकीचं नातं आम्ही म्हणतो, आजच्याचे वाबळे सर, की ते कधीच कोणाबद्दल वाईट बोलत नाही. मी स्वतः बिल्डिंगला काम केलं तर बिल्डिंगने अनेक प्रकारे असायच्या, तुम्हाला अनुभव आहे. सुरुवातीच्या माणसाला आपण नमस्कार म्हणतो, तर तो रागाचा पारा वाढत 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 8 तास ज्यावेळेस पूर्ण व्हायला लागतात त्यावेळेस कुठेतरी आपल्या अस्तित्वाबद्दल, आपल्या महानगरपालिकेबद्दल, कर्मचाऱ्यांबद्दल समोरचा आलेला जो व्यक्ती असतो अशा काही वाईट शब्दामध्ये बोलतो. आणि त्यावेळेस आपण जिथं रुची ही आपली भाकरी त्याच्याबद्दल बोलतो, वाईट सारखं. आणि मी जे काही याला 1989 साली ज्यावेळेस झालं होतं, त्याला पांढरा हत्ती ह्या शहरातले पुढारी बोलत होते. पण आज हे शहराचं उदय आहे, कित्येक जणांना जगवलं यांनी. आमच्या महानगरपालिकेत तर बोलायचं म्हणलं ना तर याला काय पाहिजे होतं, काय इकडं का टाकलं त्याला, त्याने काहीतरी कुठाला केलं म्हणून त्याला इथं टाकला असं म्हणत काय. तर असं सरांनी आता खूप चांगलं सांगितलं की कुठंतरी हे ट्रेनिंग दिलं पाहिजे कर्मचाऱ्यांना. आणि कर्मचाऱ्यांचा सुद्धा तोल जातो, त्यालाही काहीतरी प्रॉब्लेम असतात, घरगुती काही त्याच्या अडचणी असतात, तो घरनं येतानाच काहीतरी तणावात येतो. आज हे रस्त्याचे ट्रॉफिक असन, हे खड्डे पडलेले रस्ते, याच्यावर कुठेतरी त्यांनी व्यक्त नाही व्हायचं गाव. ही सिस्टीम कुठेतरी मला सांगितलं ना की हे थोड्याच बदलली पाहिजे. हंगामा करणं आम्हाला मकसद नाहीये, थोडं बदलली पाहिजे, या गोष्टी कुठेतरी बदलल्या पाहिजे. आणि आमच्या हंगामी कर्मचाऱ्यांचा मागणं कुठेतरी तुम्ही अजितदादांपर्यंत न्या. आणि आता इलेक्शन आलेली आहे, आता आमच्या मताची गरज आहे तुम्हाला. आमचं म्हणणं तुम्ही दादांपर्यंत न्या. आणि या कर्मचाऱ्यांना 360 कर्मचारी आम्ही जवळजवळ कित्येक वर्षाचा लढा लढतो, 23 वर्ष घंटागाडीचे आरोग्य विभागाचे गेल्या 2-3 महिन्यापूर्वी परमनंट झाले. आणि याच्यामध्ये आहे.
आमच्याजवळ केसला पैसे नव्हते, 20 लाख रुपये लागत होते हायकोर्टामध्ये. आजमबाई पानसरे पिंपरी चिंचवड शहराचे आश्रय जाते हुशारी या मंडळांनी आम्हाला मदत केली आणि आम्ही ती लढाई लढलो आणि हायकोर्टात तरी आपले शेखर सिंग सुप्रीम कोर्टात गेले. याच्यासाठी आम्ही 6 महिने आमदाराकडे जात होतो आपल्या पिंपरी मतदारसंघात की बाबा तुम्ही मदत करा म्हणून. तर तेही काम झालं आणि असंच हे काम सुरू व्हावं हे आपण पोचवायचं काम करा आणि खऱ्या अर्थाने हे नाव तुम्ही वर्षातही हे नाव निश्चित करा अशी आमची विनंती करतो तुम्हाला. विनंती करतो की आपलं मनोबल आपण मोजून 5 मिनिटं तुमची घेणार आहे. 4 मिनिटं तुमच्यासाठी असतील, 1 मिनिट अनिताताईंसाठी असेल. प्रथमतः केवळ पिंपरी चिंचवड शहरातील YCM हॉस्पिटलचेच नाही तर आपण म्हणतो की देवानंतर जे आजारी होतो सापडलो आरोग्याविषयी आपल्या काही जर त्रुटी असतील शरीरामध्ये तर देवाला आपण डॉक्टर म्हणतो, डॉक्टरांना आपण देव म्हणतो. अशा पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात ते खरं तर वाबळेकर देव आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. कारण की माणूस आता सांगितलं की ज्यावेळेस माणूस दवाखान्यात असतो, आपला पेशंट असतो, आपला नातेवाईक असतो, तो एका वेगळ्या फेज मधनं जातो. तो मेंटॅलिटी फार त्याची वेगळी असते आणि खूप हायपर झालेला असतो. छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसतात जे सांगतात. पण कधी कधी अशा पण हायपर होऊन खूप लोक समजा डॉक्टरांना भेटायला गेले तर असे खूप काय काय असं आहे तसं हे सांगायला पहिले ते म्हणतात काय झालं ते सांगा. मग सांगितलं ना तर एका क्षणामध्ये ते त्याच्यावर सोल्युशन काढतात. आणि खरे हे संयम हा शब्द जर खरंच समजून घ्यायचा असेल आणि शिकायचा असेल तर खरं तर वाबळे सरांकडून शिकावं असं मला मनापासून वाटतं. कारण की नगरसेवक होईल नाही होईल आता इथं खूप लोकांनी सांगितलं तो सेकंड पार्ट आहे. पण तुमच्यासारखीच एक नागरिक म्हणून समाजात काम करत असताना मी पण सरांना खूप वेळा त्रास देत असते. खरं तर गोरगरिबांसाठीच देत असते. आणि मला सांगायला अजून या ठिकाणी आवडेल की सरांनी एकदाही नाही हा शब्द वापरला नाही. म्हणजे प्रत्येक काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या अब्सेन्स मध्ये मग माझ्या मॅडम असतील रात्रीचे आम्ही त्यांना फोन करू शकतो, आम्ही त्यांना खरंच फोन करतो. रात्रीच्या अफोर्ड सरांना वगैरे फोन करायला मग त्या मार्गी लावतात काही कामं. सुजाताताई असतील असे तुमच्यासारखे सगळेच सहकारी आहेत की इथं आल्यानंतर आमची कामं होतात. आमची होतात अर्थात आमच्याकडे जे काही लोक येतात आम्हाला अडचण आल्यावर आम्ही तुमच्यापाशी येतो आणि ती पूर्ण होतात. आत्ताच दादांनी सांगितलं की अजितदादांना सांगा निवडणूक आल्यात. पण मला आवर्जून सांगायचंय घंटा गाडीचा जो विषय होता त्या कर्मचाऱ्यांचा मला आठवते की रागा पॅलेसला अजितदादा पवार आले होते आणि त्यावेळेस पण आपण त्यांना ते निवेदन दिलं होतं. म्हणजे कोर्टात गेले त्याच्यानंतर न्याय मिळाला पण दादांनी शब्द दिला होता की होऊ न होऊ आपण सहकार्य करणार आणि निश्चितपणे न्याय मिळवून देणार. पण त्यांच्या सगळ्यांच्या नशिबाने खरं त्यांचं काम प्रामाणिक होतं म्हणून त्यांना न्याय मिळाला. आणि मला आठवते की मागच्या वेळेस पण दादाचं इमारतीच्या उद्घाटनाला आले होते तेव्हा मला वाटतं पत्र दिलं होतं पण फॉलोअप केला आपण कुठेतरी कमी पडलो. पण हरकत नाही, आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे म्हणून नाही, मी तुमच्यासारखी नागरिक म्हणून प्रयत्न करणार. पहिला तर आपण दादांना निश्चितपणे ते पत्र देऊ, आपण त्याचा पाठपुरावा करू आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने संधी मिळेल तर निश्चितपणे न्याय देण्याचा माझा मानस असेल. याच्यापेक्षा मोठं यश माझ्यासाठी काहीच असू शकत नाही. तर तुमच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल एवढा फास्ट शब्द देते. आणि मला माहिती आहे की तुम्हाला बाकीच्या सुविधा मिळत नाही तर त्या मिळाव्यात असं मलाही वाटतं. कारण की आपण ज्यावेळेस काम करत असतो तोपर्यंत आपलं घरामध्ये म्हणा सगळीकडे आपले एक वेगळं स्थान असतं आणि रिटायर झाल्यानंतर एक वेगळं असतं. ते तुमचं कायमस्वरूपी तसंच राहावं हीच अपेक्षा व्यक्त करते. आणि मावशींनी आजपर्यंत इथे खूप जणांना खूप गोष्टी दिलेल्या आहेत. खरं तर आजच्या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी मला बोलवलं. मी खूप लहान आहे पण माझी आई म्हणा, माझी मावशी म्हणा, माझी मामी म्हणा, काकी म्हणा म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मला इथे बोलवलं. खरं तर घेण्यासारखं तुमच्याकडनं खूप काही आहे. तुमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नाही पण पुढील वाटचालीसाठी सेकंड इनिंग तुम्ही चांगलीच करा आणि म्हणून जे आयुष्यात राहायला असेल काय करायचं ते सगळे या सेकंड फेज मध्ये करा. तेवढ्याच सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करेल आणि जाता जाता तुम्ही आम्हाला शुभेच्छा एवढंच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. पुनश्च एकदा आजच्या अशा गोड अशा कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं त्याबद्दल तुमच्या सर्व प्रथमतः आपले डॉक्टर असतील, उपस्थित सगळेच मान्यवर असतील आणि तुम्ही उपस्थित सगळे जे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला या सगळ्यांनी मला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि उशीर झाला त्याबद्दल देखील व्यक्त करते. अनिता मावशी रिटायर होत होते त्यांच्याबद्दल बोलताना खरं म्हणजे दुःखही होतंय आणि आनंदही होतोय. दुःख ह्या गोष्टीचं होतंय की त्या जे मानधन हा शब्द
जो लागलेला आहे आपल्याला, तो परमनंट असं होण्यासाठी जो प्रयत्न करत होतो आपण, ते ड्युटीवर असताना तो पूर्ण व्हायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करतोच आहे. पण आता विषय असा आहे की एवढे दिवस झाले, ते आता बरेच वर्ष झाले ते सर्व्हिस करत होते, आणि त्याच्यामध्ये आता सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना कुठलीही सुविधा भेटणार नाही. त्यामुळे मलाही थोडंसं मनामध्ये खंत वाटते, कारण की त्यांना ती सुविधा भेटली पाहिजे खरं म्हणजे. कारण की आता रिटायर झाल्यानंतर जे कायम कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन मिळते, आरोग्य सुविधा मिळतात, पण आता त्या गोष्टी त्यांनाही मिळणार नाही. तर त्या मिळल्या पाहिजे होत्या, पण आता ठीक आहे. पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की अख्ख्या पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये मानधन कर्मचाऱ्यांचा पहिला हा असा सत्कार आहे की सेवानिवृत्तीचा. त्याचा खूप अभिमान वाटतोय की पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदा असा हा सत्कार आपल्या वायसीएम तर्फे झालेला आहे, आणि ते वरिष्ठांच्या सूचनेनुसार मला किंवा मान्यवरांच्या उपस्थित झाला, याचा आनंद आहे. आणि एवढंच सांगतो की आता जे मान्यवर आलेले आहेत त्यांनी एवढंच सर्व आमच्या मानधन कर्मचाऱ्यांतर्फे सर्वांना ज्या सुविधा देता येतील त्यासाठी थोडासा प्रयत्न करावा, एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि त्यांना पुढील आयुष्य खूप आनंददायी आणि आरोग्यमय जावं हीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मान्यवर व्यक्ती जे राजकीय क्षेत्रातले आहेत ते, आणि माझे सर्व मानधन मंडळ आणि वायसीएम कर्मचारी. अनिता शेषुराज मावशी बद्दल सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांनी त्यांना संयमी मन मिळवून स्वभावाचे बोलले. ते त्याच्या विरुद्ध दिशेला मी आहे, कारण की माझा स्वभाव हा तापट स्वभाव आहे असं म्हणतात सगळेजण, मला नाही वाटत. दुसरी गोष्ट, आमच्या त्या सरांनी, डीन सरांनी जे आम्हाला सगळ्यांना सांगितलं, सूचना दिल्या की सगळ्यांशी पेशंटशी संयमाने बोलायचं, प्रेमाने बोलायचं. संनिश्चित आम्ही प्रयत्न करू की आम्ही सर्वजण पेशंटच्या रिलेटिव्हशी, नातेवाईकांशी, पेशंटशी आम्ही सगळ्यांशी संयमाने बोलू. सर त्याच्या मागचं एक कारण आहे, आम्ही असं का वागतो. आमच्यातले काही काही वागतात, सगळेच नाहीये, मोजके तुम्ही जसे निवडलेत तेच आहेत, त्यात मी पण आहे सर. मी म्हणत नाही मी नाहीये म्हणून, मी चुकी न लपवणारी नाहीये किंवा मी करू नका, त्याच्या मागं कारण आहे सर. जेव्हा सर आम्हाला मतभेद होतो वॉर्डमध्ये काम करत असताना आमच्या मावशी मामांचा, आम्ही तक्रार केली नाही आतापर्यंत कोणाकडं, वाजे मॅडमकडे केली नाही, तुमच्याकडे पण केली नाही. आम्ही एक सहकारी कर्मचारी म्हणूनच काम करत आलेलो आहे, एक आस्थापनेचा कर्मचारी. आम्ही सुरुवातीलाच मी सांगते, मला कोणाचंही मन दुखवायचं नाहीये, पण आमच्या काहीतरी व्यथा आहेत आणि ती मांडायची वेळ आज आली म्हणून मी मांडते. एका पानावरती लिहून तुमच्यापर्यंत मांडणं हे मला योग्य वाटलं नव्हतं. बोलला आता समोरासमोर आहे तर होऊनच जाऊ, एकदाच्या व्यथा तरी मांडू. जेव्हा आस्थापनेचा कर्मचारी काम करतो सर, तेव्हा तिथं मानधनाचा, जेव्हा आमची ड्युटी लिस्ट येते त्याच्या मागे लिहिलेलं असतं सर मानधन कर्मचारी. अहो आम्ही 20 वर्ष काम करतोय तरी देखील आमच्या मागे लेबल आहे मानधन कर्मचारी. वाटत नाही त्याचं काय एवढं सर. जेव्हा स्वाईन फ्लू आला तेव्हा कुठे गेला होता आस्थापनेचा कर्मचारी, तुम्ही नव्हते सर तेव्हा. आम्ही राजकीय क्षेत्रातले, आमच्याकडे भरपूर आहेत राजकीय क्षेत्रातली, इथं जेवढे बसले त्यांच्या सगळ्यांचे नगरसेवक, आमदार, खासदार घरचे, फक्त मानधन हा शब्द आमच्या मागे. सर जेव्हा स्वाईन फ्लू आला तेव्हा 32 मध्ये कारभार चालायचा, तुम्ही नव्हते सर तेव्हा. माझे मॅडम या इन्चार्ज सिस्टर होत्या, बरोबर सर मॅडम, भोसरी हॉस्पिटल. आणि आमच्या स्वाईन फ्लूचा वॉर्ड खाली झाला सर, जिथं आता आयसीयू आहे तिथं काम करायला कर्मचारी कोण होता सर माहिती का, फक्त मानधन कर्मचारी. का तर तिथं तो संसर्गजन्य आजार आलाय आणि तो जर रोग लागला तर आस्थापनेचा लवकर जाईल आणि स्वाईन फ्लूला मानधन असं पाठवलं तर 6 महिन्याची ऑर्डर त्यांची, त्यांना काही झालं काहीतरी तर घरी जातील. आम्ही पण निघालो बाहेर सगळे, आम्ही नाही करणार काम म्हणून. पण तेव्हा 32 ला बसलेले जे अधिकारी होते त्यांनी आम्हाला गोड बोलून जवळ बोलून घेतलं आणि आम्हाला सांगितलं तुम्हाला आम्ही परमनंट करणार आहे, तुम्ही काही काम सोडून जाऊ नका, तुम्ही इथंच काम करा.
पिंपरी चिंचवडमध्ये पहिला पेशंट आला तो वायसीएमला आला स्वाईन फ्लूचा, आणि आम्ही उद्या परभणी होणार आहे बरं का पुढच्या महिन्यात, झटून आम्ही तो पेशंट चांगला केला स्वाईन फ्लूचा. गेला तो पेशंट, डिस्चार्ज झाला, घरी गेला, संपला. आम्ही गेलो 32ला. म्हणलं अहो सर तुम्ही तर आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही परमनंट करणारे, सोडतो बाबा कामात, जातो आम्ही घरी. नाही थांबा जरा म्हणले तुम्ही. असं करत करत आम्ही ढकलत 3,000 रुपये पगारावरती, त्यातले पण 400 रुपये कट व्हायचे, 2600 रुपये पगार मिळायचा. आम्ही गपचूप कामं केली आमच्या मानधन कर्मचाऱ्यांनी. नंतर आला कोविड, पहिली बॅच. आम्हाला अधिकारी होते असे सर, तुम्ही पण होते सर तेव्हा, तुम्ही तेव्हा माझं उग्र रूप बघितलेलं होतं, तरी देखील माहिती असावं म्हणून सांगते. कोविड आला पहिला, आला तर आला. मग आता काहीतरी मॅनेजमेंट असेल, लाठी सर तुम्ही पण होते, मॅनेजमेंट असेल ना काहीतरी. एक फॉर्म भरायचा होता विम्याचा, की ज्याला नगरपालिका 50 लाख रुपये म्हणजे पॉझिटिव्ह होऊन जर तो कर्मचारी डेथ झाला की त्याला 50 लाखाची पॉलिसी ही पालिका द्यायची आणि 50 लाखाची पॉलिसी ही राज्य सरकार द्यायचं. आणि 52 कुठे गेले, यांचे फॉर्मच यायला भरायला कर्मचाऱ्यांचे. आम्ही वाट बघतोय, आम्हाला चालकेतून फोन येईल, कुठून तरी फोन येईल की तुम्ही फॉर्म भरून द्या, तुमचा पण विमा निघणार आहे. आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि कुणीच काय आपल्याला म्हणत नाही, तरी आम्ही शांत बसलो. दुसऱ्या दिवशी ड्युट्या लावल्या, आमच्या सगळ्याच्या ड्युटी लिस्ट तयार झाली. जेवढे मानधन, तेव्हा बीडीजी कुणी नव्हते, हाऊसकीपिंगला बीडीजी होते, फक्त ओनली 52 कर्मचारी. सगळ्या 52 कर्मचाऱ्यांची आमच्या आरोग्य निरीक्षकांनी एक लिस्ट काढली. यांनी सगळ्यांनी आयसीयू मध्ये काम करायचे, शिफ्ट ड्युटी, आस्थापना, बाहेरची कामं करायचे. मान्य आम्ही करतो, आम्ही ती पण कामं. माझ्या कांबळे म्हणून जे आमचे वॉर्डबॉय होते, 45 दिवस त्यांना डे ऑफ नव्हता. हानवते म्हणून माझे जे सहकारी आहेत त्यांना लेडीजचे डायपर चेंज करायला लावले त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांनी. आम्ही त्यांना दाखवलं आम्ही 52 काय आहेत त्या अधिकाऱ्यांना, त्याच्याशी तो भाग नाहीये. पण आम्ही जर त्या कोविडच्या काळामध्ये जर सहकारी नव्हते, कोणी नव्हते, आम्ही 52 लोकांनी कामं केली. मग तुम्ही आमचा विचार का नाही केला की यांना आस्थापनेमध्ये घ्यावं, का घेऊ नये म्हणून. आणि लगेच फरमान, कोविडच्या आधी तर फरमान आलं होतं आम्हाला की सांगितलं होतं की 6 महिने ज्यांना झाले त्यांनी कावा, म्हणजे त्यांना घरी पाठवा. तुम्ही आमची जात पडताळणीच्या सर्टिफिकेट पासून कास्ट वाईज, आमच्या शिक्षणा वाईज, आमच्या एक्झाम घेऊन आम्हाला सगळ्यांना भरती करून घेतलं. मग आस्थापनेवरच्या लोकांमध्ये आमच्यामध्ये फरक आहे. जर आमच्यात फरकच नाहीये काय, तर तुम्ही आम्हाला समाविष्ट करून घेण्यासाठी कुठपर्यंत घालता. वर्षाताई तुमच्यापर्यंत मागणी केली की अजितदादांना म्हणे जाऊन भेटा. एकमेव आम्ही असे 4 माणसं आहेत की अजितदादांच्या समोरासमोर बसून फेस टू फेस बोलणार आहे. आमच्याकडे एवढी मोठी फाईल आहे. मी जेव्हा कोविडमध्ये आम्ही काम केलं तेव्हा सगळ्यात पहिला पेशंट कोविडचा बरा होऊन गेला तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मधला. त्याला काम करणारे कर्मचारी आम्ही होतो. आम्हाला भेटायला खास आरोग्य मंत्री आचार्य यात्रेमध्ये आले होते, राजेश टोपे साहेब. त्यांना भेटणारे एकमेव आम्ही लोक होतो. त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं तुम्ही खूप छान कामं केली, तुम्ही फोटो काढा. माझ्या 2-3 मावशी आहेत बघा ज्यांना उभं राहता येत नव्हतं, त्या मावशांनी बॉड्या जाळलेले स्वतः डेड हाऊसला जाऊन, याला स्मशानभूमीत जाऊन. म्हणजे कुठंतरी आम्ही आशेवरती काम केलं. आमचा उद्रेक नाही, आमचा राग कोणावर नाही, तरी देखील आम्ही मन मिळावपणाने अजूनही काम करतो. सर तुम्ही जे आमच्याकडनं अपेक्षा ठेवल्यात त्या आम्ही अपेक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न करतो. वाईट या गोष्टीचं वाटतंय की ज्या दिवशी क्लास 4 कर्मचाऱ्याचा जेव्हा रिटायरमेंटचा कार्यक्रम असतो तेव्हा सेवानिवृत्तीच्या वेळेस आमचे डीन सर त्यांच्या हातामध्ये चेक देतात घरी राहताना. तुम्ही एवढी वर्ष काम केलं, तुमची ग्रॅज्युएटी फंडाचे काहीतरी पैसे असतात, त्याचा चेक आमचे सर देतात. आज आमच्या अनिता शेषुराज मावशी एक साडी आणि नारळ घेऊन घरी चालली. 25 वर्ष काम करून ही खंत आहे. आता त्यांच्यानंतर आमच्यातले अजून लोक असे हळूहळू एक जातील. त्याचा मोबदला काय मिळत नाही. आम्हाला एकच कारण सांगितलं जातं की तुम्ही कोर्टमध्ये गेला. अरे आम्ही कोर्ट केसमध्ये गेलोही नसतो. तुम्ही जर आम्हाला समाविष्ट करून घेतलं असतं तेव्हा हे अधिकारी नव्हते, तेव्हा जे अधिकारी होते त्यांनी तरी आम्हाला समाविष्ट करून घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी आम्हाला असं आता मराठीमध्ये बोलायचं म्हणलं तर असंच आम्हाला धाब्यावरती ठेवलं. आता इथून पुढे जर आमच्याकडनं अपेक्षा करताय तर आमच्याही अपेक्षा काहीतरी तुमच्याकडनं आहे. तुम्ही आम्हाला काहीतरी सहकार्य करावं जेणेकरून आणि
शेषराज मावशीला तर आम्ही काहीतरी मिळवून द्यायचा प्रयत्न करूच. आमचेही राजकीय क्षेत्रातल्या लोकांपर्यंत आहेत ओळखी, आम्ही अधिकाऱ्यांपर्यंत जाऊ शकतो. आम्हाला प्रत्येक अधिकाऱ्याचं नाव माहितीये की कामगार कल्याण आयुक्तापासून ते आतापर्यंत पुण्याला जाऊन किती लेटर द्यायचे, त्याची लेटरची अंमलबजावणी आम्ही सगळ्या केलेली आहे, पण त्याची पूर्तता होत नाही. या गोष्टीची वाईट वाटतं, पण त्यांनी आमची का करत नाहीत पूर्तता हेच आम्हाला समजत नाहीये. त्यांचं असं म्हणणं असेल की आणि तसे सुराज मावशीसारखं आम्हीच असं एक एक जावं, तसं मग अपेक्षा पूर्ण होतील का त्याची गॅरंटी भोसले मावशीला देऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा ठेवा, आम्हीही छान काम करू. आम्ही याच्या अगोदरही काम करत आलो, सर इथून पुढेही तुमचं म्हणणं आम्ही ऐकू, आम्ही कामही करू. आम्हाला बाकी तर दुसरं काही म्हणायचं नाही की जेणेकरून जेव्हा आम्ही आस्थापनेमध्ये समाविष्ट केलं जाईल आम्हाला पालिकेमध्ये, तेव्हा आमचा आनंद किती गणगत मावेल असं होणार आहे तुम्हाला नाही समजणार. कारण का माझ्यातल्या काही काही माता भगिनी विधवा आहेत, त्यांना राहायला घर नाही, त्यांचं भाड्याचं घर आहे. या गोष्टी आम्ही आमच्या स्वतःची कमजोरी तुमच्यापर्यंत दाखवणं हे आम्हाला बरोबर वाटत नव्हतं, कारण का हे तुमच्या हातात केवढं कितपर्यंत आहे हे आम्हाला पण माहिती नाही. आम्ही आयुक्त साहेबांना पण भेटून आलेलो आहोत, सगळ्यांना भेटलो. तुम्ही जर मला वाटते वायसीएमच्या अधिकारी या नात्याने किंवा प्रमुख या नात्याने जर आमची शिफारस केली तर नक्कीच आम्ही समाविष्ट होऊ, या आम्हाला गॅरंटी. आणि मावशी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांकडनं मनपूर्वक सदिच्छा देते. आरोग्य तुमचं चांगलं राहू दे. मावशी असं नको समजू तुम्ही फुगेवाडी, तुम्ही रापुडी आहे. कधीही आवाज मार मला, मी कधीही येईन. आणि आम्ही सर्व मानधन कर्मचारी तुमच्या सोबतच राहू. उद्या भविष्यात आम्ही परमनंट झालो किंवा समाविष्ट जरी झालो तरी मावशी आम्ही तुम्हाला विसरणार नाही. धन्यवाद. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य. तसं तुमचं कर्म जर सत्य असेल तर परमेश्वर तुमच्या पाठीमागे निश्चित राहणार अशी मी आशा बाळगतो. आणि आजच्या कार्यक्रमाला आभार कोण मानणार आहे का? आजच्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या कर्मचारी यांच्या वतीनं मोहन म्हणजे मॉन्टी वाघमारे आपल्याला आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतील. त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचे. नमस्कार. बरंच संमिश्र वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. आज शेषराज मावशींचं शेवटचा स्टँड अप दिवस आहे. पहिल्यांदाच मानधना कर्मचाऱ्यांनी असा कार्यक्रम राबवला व त्याच्यामध्ये यशस्वी झाले. हे सर्व अभिनंदन आहे त्यांचं. आज मावशींनी जी सेवा दिली, लाटे सरांचं माझं मगाशी म्हणणं झालं की बाहेरून आलेला जो वादळ असतो तो दारावर जो माणूस असतो तो थांबू शकतो. आणि ते शेषराज मावशी जे होत्या ते योग्य प्रकारे त्यांना ते समजत होतं की ते जरी तापलेला माणूस पेशंट वैतागून आलेला असतो, त्याला घाई असते डॉक्टरांना एकदा भेटायची व ते आपला उपचार करून घ्यायची. त्या प्रसंगामध्ये त्यांना कसं सावरायचं, त्या पेशंटला कसं हाताळायचं, या शेषराज मावशीला त्यांच्या चेहऱ्यावरच बघून ते पेशंट त्यांना नियंत्रण करायचे ते. आणि या सगळ्या कला देवानीच त्यांना दिल्या होत्या. आणि त्यांनी जे वर्ष ते 20-22 वर्ष काढले खूप प्रेमाने आणि पेशंटचे खूप चांगल्या प्रकारे सेवा करून काढले. आज एवढ्या लोकांनी त्यांचं कौतुक केलं. हे सर्वांना समोर आलं की बघा आपण जे आयुष्यभर करतो त्याचं फळ काय असतो, तर हा फळ असतो. जे लोकांनी त्यांना एवढं कौतुकाचे बोलले हेच आपली कमाई आहे. जाताना जर ही कमाई आपण करून नाही गेलो तर आयुष्यभर काय केलं आपण, हेच आहे. पैसे कमवायला नाही येतो आपण, हे सर्व सामाजिक काम आहे. त्याच्यामध्ये कोणीतरी आपली कौतुकाने पाठ टोकावी हे मनात खूप मोठी इच्छा असते. तर हे आपण करणं आपलं पहिलं धर्म आहे. आपण सेवा करायला येतो, सेवा करूनच जायचं. आणि त्या सेवेचं फळ आज त्या मावशीला सगळ्यांनी दिलेलं आहे. तरी मावशींना भावी आयुष्यामध्ये माझ्या खूप मोठ्या शुभेच्छा. व या ठिकाणी उपस्थित नायर साहेब, जगतापताई, पाटील सर, मॅट्रन मॅडम व राऊत साहेब, मस्के सर, राठी सर व सर्वांनी ज्यांनी आयोजन केलंय
मी त्या सर्वांचा आभार मानून या कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो. धन्यवाद. सरांसोबत ठीक आहे.